पाटील मालेगावकर कृपया मंचावरती येतील. आपलं परम भाग्य आहे आज मोरे जगद्गुरू संबंध इस्कॉन मध्ये जी माणसं दुःखी आहेत, अनेक माणसांच्या जीवनामध्ये समस्या आहेत, त्यांना सुखांच्या प्रवासामध्ये आणणारे एकच व्यक्ती आहे ईश्वरमय. त्यांचं नाव आहे जगद्गुरू शंकर नरेंद्राचार्य महाराज. आज आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. मला महाराज इतका आनंद झालेला आहे, त्या आनंदाचं वर्णन मी शब्दामध्ये करू शकत नाही. मी एक तुमचा पामर आहे. गेल्या 10-12 वर्षापासूनचे 15 वर्षाचे संबंध मी शून्यामधून केवळ महाराजांच्या आशीर्वादामुळं आज एक फार मोठं वैभव वटवृक्ष या ठिकाणी झालेला आहे. प्रत्येक काम राजकीय असेल, शैक्षणिक संकुल असतील, विचारल्याशिवाय पुढचं पाऊल मी टाकलेलं नाही. आणि आदरणीय महाराजांनी भरभरून इतका जिव्हाळा आमच्यासारख्या पामर माणसाला दिलेला आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शब्द अपुरे आहेत. आणि मी आज जे उभा आहे तुम्हाला सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगू इच्छितो, केवळ महाराजांमुळे मी या ठिकाणी उभा आहे. महाराजांमध्ये भक्तीच्या माध्यमातून फार मोठी ताकद आहे. मला सुरुवातीला भेट झाल्याबरोबर त्यांनी सांगितले की माझी पोथी जे आहे ते वाचन करावं. मी त्या दिवसापासून आजपर्यंत सकाळी पोथी महाराजांची वाचल्याशिवाय बाहेर पडत नाही. आणि आम्ही जे घडलो आणि आमच्या परिवारावर जे संस्कार आज निर्माण झाले ते केवळ महाराजांमुळे निर्माण झालेले आहे. माणूस जन्माला येतो, अनेक सुख दुःख असतात. ते ब्रेन जर वॉश व्हायचं असेल, ते डोकं जर साफ व्हायचं असेल, माझी बुद्धी काम करत नाही, माझे विचार काम करत नाही. एखाद्या मेडिकल मध्ये आमच्या एवढं मोठं हॉस्पिटल आहे, याच्यामध्ये ती ताकद नाही. मेडिसिन मध्ये ताकद नाही. जोपर्यंत आपण नरेंद्र महाराजांच्या सानिध्यामध्ये येत नाही तोपर्यंत ब्रेन वॉश होत नाही माणसांचं, सर्वसामान्य माणसांचं. अतिशय महत्वाचा विषय. अनेक उदाहरणं जर मी या ठिकाणी देऊ इच्छितो, मी एक नीतू मांडके म्हणणं डॉक्टर, जे प्रसिद्ध डॉक्टर होते मुंबई शहरामध्ये, नामांकित डॉक्टर, हृदयाची शस्त्रक्रिया करणारी एक महाराष्ट्रामध्ये चांगलं व्यक्तिमत्व, खूप चांगल्या पद्धतीचा विलास, ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची कोणी शस्त्रक्रिया करायला पुढे येत नव्हती, पण त्या नीतू मांडके नाव. त्या नीतू मांडकेच्या चरित्रामध्ये पुस्तकामध्ये मी वाचलं. एकदा नीतू मांडकेला दिल्लीला अतिशय महत्वाच्या कामाला जायची घाई होती. विमानाचं तिकीट काढलं, विमानामध्ये बसले, विमानामध्ये बिघाड आला, एकाच दुसऱ्या विमानतळावर त्या ठिकाणी उतरलो. त्यांना तर जायची घाई होती. तुम्ही पहा, म्हणजे मी काय सांगलो याच्यातून तुम्ही हे घेतलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. त्यांना तर जायची घाई होती. त्यांनी टॅक्सी केली, नॅशनल हायवेने जात असते रात्री 11-12 वाजता, धो पाऊस सुरू झाला, अंधार, आणि त्या ठिकाणी त्याची गाडी बंद पडली. बंद पडल्यानंतर खूप डॉक्टर परेशान झाले. पण त्यांना एका बाजूला
एक झोपडीमध्ये अंधुक प्रकाश दिसला रोडच्या बाजूला. मग त्या झोपडीमध्ये ते डॉक्टर गेले आणि नरेंद्र महाराजांच्या फोटोच्या समोर एक 42 वर्षाची बाई भक्ती करण्यामध्ये तल्लीन झाली होती. त्याचा 14 वर्षाचा मुलगा हृदयाच्या बिमारीनं तडफडत होता आणि तिची आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्यामुळे कुठेही दाखवू शकली नाही. 15 मिनिटं झाला भक्ती, अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, 1 तास झाल्यानंतर भक्ती संपल्यानंतर त्या डॉक्टरने त्या बाईला विचारलं, तुम्ही काय मागत होतात? त्या बाईने सांगितली, माझ्या माऊलीला मागत होती की महाराष्ट्रामध्ये मुंबई शहरामध्ये प्रसिद्ध डॉक्टर नीतू मांडके कोण आहेत, त्यांची आणि माझी भेट केव्हा होईल हे मागत होती. म्हणजे ते किती चमत्कार आहे बघा. रेल्वे बंद, आपलं विमान बंद पडलं, गाडी बंद पडली, एवढा मोठा चमत्कार. तर काय सांगावं. माझा तर एकही क्षण जात नाही महाराजाची आठवण केल्याशिवाय. एवढी महान विभूती आज महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, या पृथ्वी तलावर आज प्रत्येकांचं सुख दुःख, दुःख जे आहे माणसाच्या जीवनामध्ये अनेक समस्या आहेत, अनेक दुःख आहेत, त्या दुःखाला निवारणाचं काम आदरणीय नरेंद्रचार्य महाराज या ठिकाणी करतात. किती सुखी कुटुंब झाले, लाखो अनुयायी, लाखो भक्त, अनेक समस्या, एवढी समस्या सोडवणारे महाराज आज आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. किती भाग्य आहे. काय न्यायचं असते, मरावे परी कीर्ती रूपी गुरावे. काही न्यायचं नाही माणसाला, काय न्यायचं आहे. म्हणून आजही कुठल्याही पदावर नसते वेळेस महाराजाच्या कृपेनं रोज 200-300 ओपीडी लोक असतात आमच्याकडे, समस्या वेगवेगळे घेऊन येतात. तर ती ताकद कोणी देते, ती ऊर्जा कोणी निर्माण करते. 75 वर्ष झालं. तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो, मी जवळपास 4 वर्ष बिमार पडलं. राजस्थान केलं, गुजरात केलं, गोवा केलं, लीलावती हॉस्पिटल केलं, कुठेही बिमारी कमी होत नव्हती. मी आणि आमची मंडळी दोघेही आम्ही नाणीजला गेलो, त्यांनी महाराजांना समस्या सांगितलं. ते सांगितले काही काळजी करू नका, म्हणजे इकडे या म्हणजे काय दिले. तेव्हापासून इतकी ऊर्जा निर्माण होते. किती जरी लोक आले, ती ताकद, ती ऊर्जा केवळ महाराजांमुळे या ठिकाणी निर्माण होती. ही परिस्थिती आज आपण सर्वांनी किती मोठी ताकद आहे. म्हणून तुम्ही सगळ्यांनी भक्तीच्या मार्गाला लागा. तुम्ही जगा, दुसऱ्यांना जगवा. किती म्हणजे शब्दामध्ये किती मोठी ताकद आहे. आदरणीय महाराजांनी या ठिकाणी उपस्थित राहिलाच. मी केवळ आपल्याला बोललो, आपण यावं. काय जिव्हाळा आहे महाराज. आम्ही कोण किती बघताय तुमच्याजवळ, लाखो, हजारो नाही, लाखो बघतायत. पण एक जिव्हाळ्याच्या पोटी तुम्ही या ठिकाणी आलात. आता किती ऋण फेडावं आमच्या परिवाराच्या वतीनं. आज एक संकुल नव्हतं आपल्याला, भेट झाल्यापासून 21 संकुल इन्स्टिट्यूट झाले. किती 28 बघा, एवढी मोठी ताकद. आणि मी महाराजांना विचारलो होतो, BAMS कॉलेज काढावं का, फार मोठी ताकद लागते. त्यांनी एका शब्दात सांगितले मला, तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे आणि तुमचा निश्चित त्या ठिकाणी विजय आहे. ते महाराजांनी मला सांगितलं, ऊर भरून आलं. आणि त्या दिवसापासून कामाला लागलो तर 3ऱ्या वर्षी आपण या ठिकाणी परवानगी आपण या ठिकाणी घेतलेली आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना भक्तांना मी या ठिकाणी सांगतो की मला जे अनुभव आलाय, तुमच्या जीवनामध्ये देखील अनुभव आला पाहिजे. एखादा साप जर दिसला आणि तुमच्या दिशेने जर येत असेल तर त्याला शपथ घाला, नरेंद्र महाराजांची शपथ आहे, तू तिथून हलू नये, हलणार नाही, तुम्ही प्रयोग करून बघा. ती ताकद महाराजांना. आता काय वर्णन करावं. आता आमच्या जीवनामध्ये तर ज्या वेळेस संकट येतात तर माणूस म्हणल्यानंतर भोग भोगावंच लागते. प्रभू रामचंद्राला भोग भोगावं लागलं, पण साधू संतांच्या, नरेंद्र महाराजांच्या सानिध्यामध्ये जर राहिला तर त्याची तीव्रता कमी होते. म्हणून सगळ्या तरुणांना या ठिकाणी सांगू इच्छितो की या मार्गाला लागा, सकाळी पूजा करा.